श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 16वा सीता हरण. ओम श्रीराम. लक्ष्मण श्रीरामांकडे गेल्यानंतर इकडे रावण भिकारी होऊन सीतेसमोर येतो व तिची खोट्या प्रेमाने चौकशी करतो. मग सीता श्रीराम लक्ष्मणासह आपला वृत्तांत सांगते. सात्विक अतिथी पाहून सीता बसावयास आसन देते. तेव्हा रावण आत शिरण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला लक्ष्मण रेषा दिसून येते. ती रेषा पृथ्वीपासून आकाशापर्यंत इंद्रधनुष्याप्रमाणे तेजस्वी व शक्तिमान असते. त्यामुळे रावण आत जाऊ शकत नाही. मग तो म्हणतो की मला मुठभर भिक्षा वाढा, म्हणजे मग मी नदी तीरावर जाऊन भक्षण करील. तेव्हा मग सीतामाता कुटीत जातात व तिथे मग सर्व देवदेवता प्रकट होतात आणि सीतामातेला सावध करतात की हा भिक्षेकरी नसून रावण आहे. आता सीतेपुढे प्रश्न उभा राहतो की जर भिक्षा न द्यावी तर धर्महानी होते व भिक्षा वाढावी तर अनर्थ होईल. मग सीतामाता आपली अग्निरूप छाया निर्माण करते. ती हुबेहूब सीतेप्रमाणे असते. मूळ सीता लुप्त होते व ही छायारूप सीता रावणासमोर येते व मग रावण तिचे हरण करतो. तेव्हा सीतामाता खूप आक्रोश करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचा अशुद्ध अहंकार गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने जसजसा शुद्ध होत जातो तसतसा तो विशाल होत जातो. तो क्षुद्र मी न राहता विश्वरूप धारण करतो व मग तो अहमरूप सोडून अस्मितारूप धारण करतो. तोच विश्वरूप, विश्वव्यापी व विश्वातीत होतो. तो जेव्हा म्हणतो की मी परब्रह्म आहे किंवा सोहम आहे, तेव्हा तो मी, तो अहम परब्रह्मरूप झालेला असतो. तरीही तो शिल्लकच असतो. तो शुद्ध रूपाने, अस्मिता रूपाने शिल्लक असतो. परंतु असा हा विश्वाकार अहंकार जर का षडरिपूंच्या जाळ्यात सापडला तर कामवासनेने विकारवश होऊन मोहवश होऊन आपले विश्वव्यापीपण सोडून क्षुद्र मी म्हणजेच स्थूल देह या अवस्थेत येतो, म्हणजेच भिकारी होतो व त्या परमशांतीची भीक मागतो. हा विश्वाकार अहंकार जेव्हा षडरिपूंच्या जाळ्यात सापडून व पतन होऊन किंवा भिकारी होऊन क्षुद्र मी या अवस्थेत येत असतो, तेव्हा तिथे गुरुवाक्य रूप किंवा गुरुमंत्र रूप सुरक्षा कवच असते. परंतु साधक किंवा अहंकार एवढा विकारवश झालेला असतो की तो गुरुमंत्र, ते गुरुवाक्य किंवा ते सुरक्षा कवच या सर्वांचे विस्मरण होऊन तो बाहेर फेकला जातो व विकारवश होऊन आपल्या दशमुखाने, रावणास दशमुख असेही म्हणतात, आपल्या दशमुखाने विनाश घडवून आणतो व त्या परमशांतीस पारखा होतो. या स्थूल देहाची दशमुखे म्हणजे कानाची दोन, नाकाची दोन, दोन डोळे, एक मुख म्हणजे तोंड, गुदद्वार व लिंग अशी ही नवद्वारे व दशवे द्वार म्हणजे
भ्रूमध्य होय. पैकी जे पतन होते ते या नवद्वारानेच होते. ही नवद्वारे पंचतन्मात्रांशी संयोग घडवून साधकाचे पतन घडवून आणतात. परंतु यापैकी दशमद्वार म्हणजेच भ्रूमध्य किंवा आज्ञाचक्र हे उत्क्रांतीचे, उद्धाराचे द्वार आहे. जेव्हा साधक आपल्या गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने या नवद्वारांचे शुद्धीकरण करून त्यांना ऊर्ध्वमुख करून त्यांचे उन्नयन घडवून आणतो, तेव्हा हीच नवद्वारे साधकास सहाय्यकारी होतात व मग साधक सद्गुरु कृपांकित होऊन पुढे आत्मरूपी परब्रह्मरूपी आपले निजस्थान प्राप्त करून घेतो. आता या अध्यायाचे सार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये सुरुवातीसच असं म्हटलंय की रावण भिकारी होऊन सीतेसमोर हजर होतो. लक्ष्मण जेव्हा श्रीरामांकडे जातात, मारीच लक्ष्मणा धाव ही हाक ऐकल्यानंतर सीता लक्ष्मणाला अद्वा बोलते. लक्ष्मण श्रीरामांकडे निघून जातात. त्यानंतर रावण सीतेसमोर भिकारी होऊन येतो. इथे रावण भिकारी आहे का? रावण तर महासत्ताधीश आहे. त्रैलोक्यावर त्याचं राज्य होतं, सगळीकडे त्याचा दरारा होता. तरीही सीतेसमोर तो वेश बदलून, साधूचा वेश घेऊन भिकारी होऊन भिक्षा मागा, भिक्षांदेही असे म्हणतो, म्हणजेच भिकारी होतो. कथेमध्ये जो अहंकार आहे ना व्यक्तीचा, माझा, प्रत्येक जीवाचा, हा अहंकार जेव्हा शुद्ध असतो तेव्हा, किंवा हा जीव जेव्हा ब्रह्मस्वरूप असतो तेव्हा तो अहंकार विश्वरूप असतो, विश्वस्वरूप त्याने घेतलेलं असतं. तिथे तो शुद्ध रूपाने असतो, म्हणजेच तो अस्मिता रूपाने असतो. तिथे मी ईश्वर आहे हेही तो नसतो, पण अस्मिता रूपाने शिल्लक असतो. परंतु तोच अहंकार जेव्हा षडरिपूंच्या जाळ्यात सापडतो, मोहमय होतो, विकारमय होतो आणि पतन होत 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 तो थेट स्थूल देहापर्यंत किंवा व्यक्तीपर्यंत येतो. म्हणजेच तो ब्रह्मरूप असलेला महाधीश, सत्ताधीश, तो भिकारी होतो, पतन होतो आणि व्यक्तीच्या रूपात तो निर्माण होतो आणि तिथेही तो विकारवश असतो. तिथं त्याला वाटतं की मी सर्व काय आहे, परंतु तो विकारांच्या जाळ्यात सापडलेला असतो, म्हणजेच तो भिकारी झालेला असतो. पुढे रावण सीतेसमोर येतो. सीता त्याला आसन देते, आतमध्ये बोलवते त्यांच्या कुटीमध्ये. परंतु रावण जसा त्या लक्ष्मण रेषेला स्पर्श होतो तेव्हा रावणाला जाणवतं की ही रेषा नुसती रेषाच ओढलेली नाही, तर ती भिंतीसारखी थेट पृथ्वीपासून आकाशापर्यंत इंद्रधनुष्यासारखी ती उभी असते आणि ती चैतन्यमय, प्रकाशमय, महाशक्तिशाली असते. त्या रेषेला ओलांडून किंवा त्याचा भेद करून रावण आत जाऊ शकत नव्हता, कारण ती चैतन्यमय असते. रावण हा अशुद्ध आहे. मग रावणाला समजतं की आपण आत प्रवेश करू शकत नाही. मग तो सीतेला म्हणतो की मला इथेच मूठभर भिक्षा वाढा, मी नदीच्या तीरावर जाऊन ती भिक्षा ग्रहण करेल. साधकाच्या दृष्टीने ही सुरक्षा रेषा म्हणजे कशी? साधक जेव्हा विकारवश होतो, मोहवश होतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्या जाळ्यात सापडतो, तेव्हा त्याच्याही ठिकाणी त्याच्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहांच्या ठिकाणी एक ॲरो असतो, एक वलय असतं. त्यालाच सुरक्षा रेखा म्हटलं जातं. परंतु ती सुरक्षा रेखा जर भक्कम नसेल, ती भक्कम कशा प्रकारे होईल? तर साधकाची गुरुप्रणीत साधना, सद्गुरूंनी दिलेला गुरुमंत्र, ह्याने त्या गुरुमंत्राच्या साधनेने त्या साधकाच्या ठिकाणी ती सुरक्षा रेषा, ती आभा, तो ॲरो भक्कम, स्ट्रॉंग, चैतन्यमय होतो. त्याच्या मग आतमध्ये हे विकार किंवा हे शरीर प्रवेश करू शकत नाही. परंतु जेव्हा साधक
असा विकारवश होण्याची अवस्था येते, तेव्हा नेमका तो मंत्र, ते गुरुवाक्य, ती साधना याचं काही काळाकरिता त्याला विस्मरण होतं आणि त्या संधीचा फायदा घेऊन हे विकार साधकामध्ये प्रवेश करतात. म्हणून अखंड सावध, स्वामी स्वरूपानंद म्हणतात अमृतधारेत, अखंड सावध संता घरचा कैसा अजब तमाशा, हवे कळाया तर तेव्हा जावे त्यांच्या वंशा. संतांच्या वंशा म्हणजे मानवी वंशाप्रमाणे नव्हे, आध्यात्मिक वंश. म्हणजेच संतांनी जो आपल्याला अनुग्रह दिलेला आहे, सद्गुरूंनी जो आपल्याला अनुग्रह दिलेला आहे, जी गुरुप्रणित साधना दिलेली आहे, जो गुरुमंत्र दिलेला आहे, तो गुरुमंत्र अखंड जपणे म्हणजेच अखंड सावध, म्हणजे किंवा अखंड अनुसंधान. मी माझ्या आत्म्याशी किंवा माझ्या सद्गुरूंशी किंवा माझ्या इष्टदेवतेशी अखंड स्मरणात राहिलं पाहिजे, अखंड अनुसंधानात राहिले पाहिजे. त्याला म्हणतात सुरक्षा कवच. विस्मरण झालं रे झालं की विकार यांना संधी मिळते आत शिरण्याची. म्हणून तर म्हटलंय की स्मरण म्हणजे ईश्वराचं, सद्गुरूंचं, गुरूंचं, आत्म्याचं स्मरण म्हणजे पुण्य, विस्मरण म्हणजे पाप. विस्मरण झालं की पाप आत शिरलं. पाप शिरणे म्हणजेच हे विकार आतमध्ये शिरतात. आणि या प्रकारे मग आपल्या ठिकाणची असलेली शांती, आपल्या ठिकाणची असलेली परमशांती हिचं हरण होतं. म्हणजे परमशांती किंवा शांती आपल्यापासून ढळते, निघून जाते स्थूल देहा, आणि ही क्रिया स्थूल देहावर घडते. परमशांती ही परमपदावर म्हणजे महाकारण देहात असते. ती महाकारण देहातून कारण देहात उतरते, कारण देहातून सूक्ष्म देहात उतरते, सूक्ष्म देहातून ती स्थूल देहापर्यंत उतरते. स्थूल देहात उतरले की ती विकारवश होते आणि ती कायमस्वरूपी निघून जाते. म्हणून तर आपल्या जीवनामध्ये शांती आपल्याला का मिळत नाही, ह्याची ही कारणं असतात. म्हणून साधकाने अखंड सावध राहणे. आणि इथे कथेमध्ये सीतामाता जर पंचतन्मात्रांच्या जाळ्यात सापडल्या नसत्या, म्हणजे लक्ष्मणा धाव हे शब्द ऐकून आणि लक्ष्मणाला अद्वा तद्वा बोलून ती लक्ष्मणाला दूर पाठवते आणि अपहरण करून घेते. साधकाचंही असंच होतं. हे विकार प्रवेश करतात निंदा ऐकून किंवा आपण रागद्वेष व्यक्त करून, आणि आपलं पतन, आपल्याजवळची शांती आपण घालवून बसतो. हेच ह्या कथेचं सार आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.